नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की जगन्नाथ आणि सावळीची अखेरकार भेट झालेली असते. हे दोघंजणी घरी येतात. जगन्नाथ इथे सावळीला अबीरला घरी घेऊन येतो. सावळी जेव्हा इथे अलकाचा फोटो बघते तेव्हा म्हणते, जगन्नाथजी हे कसं घडलं हो, आणि काय झालं होतं की, आणि त्यांचा आशीर्वाद घेते म्हणजे अलकाचा. जगन्नाथ म्हणतो, अगं तू गेल्यानंतर ना अलकाची तब्येत खूप बिघडली होती आणि ती अस्वस्थ, खूप चिंतित राहायची, आणि ती काळजी एकेपोटी तिला खूप आजार मोठा झाला आणि ती त्याच्यामध्येच निधन झालं तिचं. त्यामुळे सावळी म्हणते, खरंच जगन्नाथजी त्या टायमिंगला मला तुम्हाला माझी गरज होती, सपोर्टची, काळजीची, सगळं काही गरज होती, तेव्हा मी नव्हते, माफ करा मला. जगन्नाथ म्हणते, हो देईल गं, जे तुझ्याबरोबर घडलं ते मला माहीत आहे, पण काय करणार, तुझी काहीतरी मजबुरी आहे, मलाही दिसतं येते. पण सावळी, तुला एवढं कसं कळालं नाही गं? ज्या टायमिंगला तुझ्याबरोबर हे सगळं काही घडलं त्या टायमिंगला तुला माझ्यापाशी येऊशी वाटलं नाही का गं? मी तुझा कोणी नाही आहे का? जगन्नाथजी, हो, माझ्या मनामध्ये आलं होतं तुमच्यापाशी यायचं, पण काय करणार, ते गुंड माझ्या मागे लागले होते आणि तिलोत्मा मॅडमने ते गुंड पाठवले होते. तोपर्यंत सावळी म्हणते की जर मी इथे आले असते, मेंढ्यांना कळालं असतं तर खूप मोठी गोष्ट घडली असते, कारण की इथे तुमच्याही जीवाला धोका झाला असता. जगन्नाथ म्हणतो की मनातल्या मनात की अगं, तिलोत्माने नाही गुंड पाठवले, सगळा कट कारस्थान राजकुमारचा आहे. तोपर्यंत सावळीला तो जगन्नाथ काहीही न बोलता म्हणतो की सावळी, तू आणि अबीर इथेच राहायचं, आणि ते काही गुरुकुल मी खोललं आहे ना, तुझ्याच नावाने खोललं आहे, आणि ते लेटर तुझं आलं ना, त्या टायमिंगला खूप मी आनंदी झालो की तू, आणि त्याच्यावरती मी सही केली की मी वाटच पाहिली की तू कधी इथे येतेस. सावळी म्हणली, जगन्नाथजी तुम्हाला माहीत होतं मी बेळगावला आहे, पण तुम्ही मला भेटायसाठी का आला नाही तिकडे? जगन्नाथ म्हणतो की अगं, माझ्या मनामध्ये सुद्धा एक भीती होती की तू माझ्यापाशी येशील का नाही, पुन्हा एकदा नकार देशील. सावळीमध्ये तसं काही नाही आहे, पण इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हा आणि व्यंकटेश आहेत, कारण की त्यांनीच हा फॉर्म भरला होता आणि त्यांनीच मला इथे पाठवलं, आणि आत्तापर्यंत त्यांनीच मला खूप सपोर्ट केला आहे, एक साथ दिली आहे. व्यंकटेशजींनी तर भरपूर अशी साथ दिली. जगन्नाथ म्हणतो, खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण की माझ्या लेकीला एवढे वर्ष झालं त्यांनी सांभाळ केला, नातवंडाला माझ्या सपोर्ट केला, खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तोपर्यंत ते जगन्नाथ आणि सावळीचं बोलणं चालूच असतं. आणि राजकुमार आणि मोनिकाचा दुसरा काही प्लॅनिंग असतो की राजकुमारच्या मुलीच्या नावाने एक कॉस्मेटिक तयारी करायची असते, ती खोलायचं असतं. त्यासाठी ते तो कसा तरी तिलोत्माला मनवतो. तिलोत्माला सांगतो की मी सारंगला विचारलं आहे, पण तो म्हणला नाही, नॉर्मल मीटिंग आहे म्हटल्यानंतर माझी काही गरज नाही तिथे, आणि तो निघून गेला, त्याची कोणतं तरी काम होतं. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते, हो का, चला मग जाऊया. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळतं की रूपम कॉस्मेटिक कंपनी जी काही सावळीच्या नावाने चालू केलं होतं ते मार्केटिंग आता पडायला लागलेलं आहे, त्यामुळे तो मोनिका आणि राजकुमारची मुलगी असते त्यांच्या नावावरती नवीन चालू करणार असते. हे तिलोत्माला अजिबात माहीत असतं. ती म्हणते, राजकुमार, ही गोष्ट तू माझ्याशी बोललाच नव्हता. तोपर्यंत तिथे येतो सारंग. सारंग म्हणतो, काय रे दादा, मी कोण ह्या कंपनीचा मेन नाही आहे का, आणि हे सगळं काही घडण्याच्या मागचं काही कारण तरी आहे की नाही, मला एकदा तरी तू सांगायला पाहिजे होतंस ना. तो राजकुमार म्हणतो की अरे, मी तुला सकाळी विचारलं होतंस, पण तू म्हणला की नाही, माझं काही एवढं काम नाही आहे, तर माझी खूप इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी मी निघालो आहे. मग सारंग म्हणतो की अरे, तू काय सांगितलंस तू मला सकाळी, आणि काय बोलतो आहेस काय आत्ता, पण हे जे काही नवीन तू प्रोडक्ट चालू करणार आहेस ना, ते अजिबात चालू होणार नाही, आणि ते पहिलं सावळीच्या नावाने चालू राहणार आहे. सावळी रूपम कॉस्मेटिक असं काही म्हटल्यानंतर सारंग खूप चिडतो, ते काही नवीन चालू करणार असतात त्याचे पोस्टर्स वगैरे फाडतो. त्यामुळे मोनिका आणि राजकुमारला खूप राग येतो, आणि सारंग पटकन तिथून तातडीने निघून जातो. आणि इथे परत आपण पाहतो तर काय, ओवी घरात एकदम शांत बसलेली असते. अमृता येते, म्हणते, काय झालं ओवी, अशी का बसली आहेस? ओवी म्हणते की बघ ना काकी, मला गाणं शिकायचं आहे, पण बाबा मला काही गाणं शिकून देत नाही, पण तो अबीरच्या आईचं जसं मी गाणं ऐकलं आहे ना, तेव्हापासून ना मला एक मनामध्ये उत्साह वाढला आहे की मी गाणं शिकावं, बोलावं,
तोपर्यंत अमृता म्हणते की अगं ओवी, तुला माहिती आहे ना, ह्या घरामध्ये गाणं कोणालाही आवडत नाही आहे आणि गायचं सुद्धा नाही आहे. तोपर्यंत ओवी पटकन ही ते अबीरला कॉल करते. अबीर पटकन म्हणतो अगं ओवी बोल ना. तोपर्यंत ओवी म्हणते अरे मला ना गाणं शिकायचं आहे. तुझ्या आईचा आवाज ऐकला आहे ना तेव्हापासून खूप म्हणजे खूप इच्छा होते. अबीर म्हणतो की अगं आम्ही पुण्यामध्येच आलो आहे आणि ते गुरुकुलमध्ये माझी आई गाणं शिकवणार आहे. तुला जर तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तू तिथे येऊ शकतेस. तोपर्यंत पटकन ही ते ओवी म्हणते अरे माझ्या बाबाला हे आवडत नाही आहे. अबीर म्हणतो की अगं दुसरं कोणतरी आहे ना तुझ्या घरातलं, त्यांना सपोर्ट कर, त्यांची मदत घे आणि तू तिथे ये. तो ओवी पटकन अमृताला लाडीगोडी लावते. अमृताला ती तयार करते. बघूया आपण येणाऱ्या भागामध्ये इथे ओवी, अबीर, सारंग, सावळी सगळेजण एकत्र येतील का आणि सत्याचा उलगडा जगन्नाथ ही सावळीला सगळं काही राजकुमारचं सत्य सांगू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत. त्याला हे तुम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.